एका पदासाठी, राजछत्रासाठी, संपत्तीसाठी, पदाच्या हव्यासासाठी वडिलाचं वचन झुटकारून अयोध्येला परत आला. अरे ह्या रघुकुलाला कलंक लागेल. रामायणामध्ये आणि इतिहासामध्ये रोंद रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाय पर वचन ना जाय. वचन नाही मोडू देणार नाही येणार. राजा, अरे एवढ्या ह्या घनदाट अरण्यामध्ये, जंगलामध्ये तुम्हाला राहताना आमचं काय होईल? रामा, मी माझ्या आईबद्दल क्षमा मागतो. रामा, चला ना माघारी. अयोध्येच्या प्रजाजनाबद्दल मी आपल्या पुढे क्षमेची भीक मागतोय. त्यांच्यामुळे रागावलात का? माझ्या कैकेयी मातेला क्षमा करा प्रभू, तिचा अपराध क्षमा करा. रामचंद्र प्रभू राजा भरताला म्हणतात, भरता म्हटले, हा अयोध्येच्या प्रजेचा दोष नाही, हा राजा दशरथाचा नाही, माता कैकेयीचा दोष नाही, हा माझ्या कर्माचा दोष. भरता, माझ्या कर्माचा दोष म्हणजे हे समजून आपण घेतलं पाहिजे. कर्म जीवाला सोडित नाही, कर्म देवाला सोडित नाही. कर्मे दशरथ वियोगे मेला. कर्म, राजा दशरथाचा मृत्यू झाला, कर्मानीच निष्पाप श्रावण बाळाची हत्या केली आणि श्रावण बाळाच्या आई वडिलाचा शाप राजा दशरथाला लागला, नाही का? कर्मे रावण क्षयो पावला आणि वियोग घडला सीता देवी. बरोबर आहे. सीतेला 14 वर्ष रामापासून दूर राहावं लागलं. अर्थात मला सांगायचं आहे, वचन न मोडी बोलिले ते लक्षात घ्या. म्हणले ह्या वचनाला मी ठाम आहे, 14 वर्षाचा वनवास भोगल्याशिवाय येणार नाही. पितृवचन. आम्ही लोकाला वचन देतो, नाही का? म्हटले हे बघा, टाकळकर संस्थेचा अध्यक्ष होता एक, नाही कळलं? टाकळकर संस्था, आत्ता कळलं. बाप त्याला म्हणला, राजा, एवढं परमेश्वराने सुंदर शरीर दिलंय, गोरा गोमटाय, मजबूत बांधाय, अरे दिवसभर अन्न खात नाही रे, रात्रंदिवस नुसता असा पेत राहतो, रात्रंदिवस. नको ना राजा, नको ना पिऊ. आई वडिलांची तळमळ असते हो. ओय, लक्ष द्या, आई वडिलांची तळमळ असते. कुठल्याच आई वडिलाला वाटत नाही आपल्या मुला मुलीचं वाटोळं झालं पाहिजे. ऐसी कळवळ्याची जाती करेला भाविना प्रीती. तुकोबारायांनी याच्या पुढचं सांगितलं अजून, अर्भकाचे साठी पंचे हाती धरले पाटी, पंचे हाती धरले पाटी, पंचे हाती धरले पाटी. अर्भकाचे साठी पंचे हाती धरली पाटी, पंचे हाती धरली पाटी, पंचे हाती धरली पाटी. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. फार गोड चिंतन आहे या अभंगामध्ये. अर्भकाचे साठी पंते हाती. अर्भक म्हणजे बालक. आणि ज्या वेळेला शाळेत जात ना, आई किंवा वडील त्याच्या दप्तराचा बोजा स्वतःच्या पाठीवरती असतो. बालकाचे चाली माता जाणून पाऊल घाली. लेकरू हळूहळू पावलाने चालत असतं. आईला मोठ्या पावलाने चालता येतं ना, तरी त्या बालकाच्या चालीनुसार आई चालत असते. अरे एवढी आपल्या हृदयाची काळजी करणारी, एवढी आपल्या ह्या शरीराची पुष्टी बनवणारी ती माई माऊली आहे.
आणि अलीकडं ह्या सुशिक्षित काळामध्ये, या संगणकाच्या काळामध्ये, ज्या आईवडिलांनी ह्या शरीराला एवढं मोठं उभं केलं, या जगाचं सौंदर्य पाहण्यासाठी दिव्य आम्हाला दृष्टी दिली, आणि त्या दोन आई वडिलांची फक्त ह्या दोन बिचाऱ्यांना आमच्या फ्लॅटमध्ये, आमच्या बंगल्यामध्ये आता जागा पुरत नाही हो, जागा पुरत नाही. अरे झोपडीमध्ये राहणारी माझी आई आहे, झोपडीमध्ये राहणारा माझा बाप आहे. एकाच खोटावरती जीवन घालवलं. लेकराच्या अंगावर झोपडीतून गळणारं पाणी पडू नये म्हणून रात्रभर प्लास्टिकचं कापड त्या कोटावरती टाकून कोटाच्या खाली घेऊन बसणारी ती आई आहे. अरे तिला त्या एका कोटेपुरती जागा आपल्या बंगल्यात नसावी, हे केवढं मोठं दुर्दैव आहे, लक्षात घ्या. अनाथ आश्रमामध्ये, वृद्ध आश्रमामध्ये देहांत होणाऱ्या आई वडिलाला भेटाय जाण्यासाठी मुला मुलीला वेळ नाही, बाहेरच्या देशात आहेत. पण ज्यांनी तुम्हाला बाहेरचं जग पाहण्यासाठी एवढा लळा लावला, हाडाची काढ रक्ताचं पाणी केलं, तुम्हाला लहानाचं मोठं केलं, आणि त्या आई वडिलांना शेवटच्या श्वासाच्या वेळेला कितीही गरीब असू द्या, कितीही श्रीमंत असू द्या, आई वडिलांची दुसरी अपेक्षा नसते. राजांनो, एकदा तरी शेवटच्या क्षणाला माझ्या लेकराचं तोंड मी बघितलं पाहिजे, अंतिम काळाच्या वेळेला बघितलं पाहिजे. म्हणून ज्या आईनी आपणाला त्या जगातल्या कोणत्याच आई वडिलाला वाटत नाही माझ्या मुलाचं आणि मुलीचं वाटोळं झालं पाहिजे, म्हणून तो बाप सांगत असतो, बाळ्या अरे व्यसनाच्या अधीन जाऊ नको. क्षमा मागून बोलतो महाराज. या महाराष्ट्रामध्ये आणि या भारत देशामध्ये महाराष्ट्रातला तरुण फक्त दोन गोष्टीमुळे बिघडलेला आहे. वाटोळं झालं, व्यसन आणि फॅशन. या दोन गोष्टीमुळं तरुणाचं आणि भारतीय संस्कृतीचं सांप्रदायिक तत्वाची सुद्धा हानी ह्या दोन गोष्टीमुळे होते, व्यसन आणि फॅशन. लक्षात घ्या. काय बघा, अलीकडे शहरामध्ये पाहतो आपण, ते पोरं जे कट मारून येतात, कट मारून, कोणते कट काय आता ते सांगा. मी ग्रामीण भागातला माणूस आहे, मराठवाड्यामधला. आम्ही लहान असताना ते कुंभारदादाच्या घरी गाढवं असायचे, भावकी त्यांची मोठी असायची. ज्याची त्याला गाढवं ओळखायला यावं म्हणून ते कात्र्या मारून वेगवेगळ्या प्रकारच्या खुणा करायची. आता ही शहरातली गाढवं ओळखायला यावं म्हणून खुणा करीत का काय मला काय माहिती नाही. वाईट वाटून घेण्यासारखा काहीच प्रसंग नाही मला. ठीक आहे ना, पण ते ही अलीकडं आधुनिक आलेली परंपरा असेल. परंपरा पण कशी म्हणायची त्याला,